शेतकरी मित्रांनो, तणनाशक फवारल्यानंतर काही तणनाशकांमुळं पानं वाळले दिसतात. त्या दिवसापासून साधारण 5-6 दिवस राहतात. त्यामुळं काही घाबरायचं कारण नाही आणि घाबरू पण नका, काहीही होत नाही. फक्त त्याचा परिणाम 5-6 दिवसापर्यंत शॉक बसतो. बाकी नंतर पानं जशाला तसे होतात. कुठल्याही प्रकारची घाई करू नका, त्याच्यावर औषधाचा मारा टाकू नका, काही होत नाही. 6 दिवसानंतर त्याला नवीन पालवी फुटते. नवीन पालवी फुटल्यानंतर आपण 6व्या दिवशी एखादी नवीन औषधी टाकली किंवा 8व्या दिवशी टाकली तरी चालते. ते आपोआपच नवीन पालवी फुटायला तयार होते. जबरदस्त डोलदार सोयाबीन होते. तण पूर्ण मरून जाते. कुठल्याही सोयाबीनमुळं आत्तापर्यंत कुठल्याही सोयाबीन पिकामध्ये जे तणनाशक आहे तेच आपण फवारायलो, दुसरं तर आपण फवारून झालो. तर तेच तणनाशक फवारल्यानंतर कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. जबरदस्त रिझल्ट येतील. पानं वाळू द्या. 5-6 दिवस तुम्हाला शेतामध्ये जायची गरज नाही. घाबरू नका. घाबरणाऱ्या लोकांनी शेतामध्ये जाऊच नका. कारण तुम्हाला सर्वात चांगला उपाय म्हणजे त्याच्यावर फवारणी करायची असेल तर 6व्या किंवा 8व्या दिवशी करायची. त्यामध्ये फक्त नॉर्मल साधे आणि सोपी औषधी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर 6व्या दिवशी फवारणीनंतर तुमचा प्लॉट एकदम जबरदस्त डोलदार दिसेल, लहऱ्या मारेल. तर त्यामध्ये काय घ्यायचं, 15 लिटर पाण्यामध्ये M45 40 ग्राम घ्यायचं, क्लोरोपायरिफॉस 30 मिली घ्यायचं, इमिडाक्लोपिड आपण 10 मिली घ्यायचं आणि सोबत ॲमिनो बेस असलेलं एखादं औषधी घ्यायची. बस झाला तुमचा प्लॉट. 6व्या दिवशी जबरदस्त होईल, चांगला लहऱ्या मारल. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर साईड इफेक्ट होणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटते की आता याचा प्लॉट गेलाच असं तसं, शेजारचा शेतकरी येऊन सांगते आता तो प्लॉट गेला, आता काही खरं नाही तुझ्या प्लॉटचं, असं तसं काही ऐकू नका कोणाचं. जबरदस्त प्लॉट आहे, तर जबरदस्त प्लॉट होणार आहे. तणनाशकामुळं सर्व तण मरल. कितीही पानं वाळू द्या, नवीन पालव्या फुटत असते. घाबरू नका. आणि कोणी घाबराय तुमच्याकडे येत असेल तर त्याला घाबरायची कारण नाही. फक्त या औषधी फवारा. नाही फवारली तरी प्लॉट चांगलाच होणार आहे, पण याला औषधीमुळे थोडं लवकर प्लॉट चांगला होणार आहे आणि एकदम जबरदस्त प्लॉट होईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आणि प्लॉटची वाढ चांगली होईल. आणि एकदम तुम्हाला असा प्लॉट असा वाटेल की त्याच्यावर तणनाशक फवारलंच नाही. तर त्यामुळे घाबरण्याचं काहीही कुठलंही कारण नाही.